नमस्कार मंडळी. अघ सबका मालिक एक हा संदेश देणाऱ्या साईबाबांच्या पवित्र शिर्डी नगरीला महाराष्ट्रासह देशभरातून लाखो भक्त दर्शनासाठी येतात. पण तुम्ही कधी लक्ष दिला आहे का की गुरुवारी शिर्डीच्या साईबाबा मंदिरात विशेष गर्दी का होते? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच प्रश्नाचं उत्तर जाणून घेणार आहोत. शिर्डीमध्ये प्रत्येक दिवस भक्तांसाठी महत्त्वाचा आहे, मात्र गुरुवार हा दिवस साईबाबांच्या भक्तीमध्ये विशेष मानला जातो. अनेक भक्त गुरुवारचा दिवस साईबाबांच्या दर्शनासाठी, पूजा अर्चनेसाठी आणि मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करण्यासाठी निवडतात. साईबाबांच्या जीवनाशी संबंधित अनेक भक्तांच्या श्रद्धा आणि परंपरा गुरुवारच्या दिवसाला विशेष महत्त्व देतात. त्यामुळे या दिवशी सकाळपासूनच मंदिर परिसरात भक्तांची मोठी रांग पाहायला मिळते. अनेक भक्त गुरुवारी पहाटेच शिर्डीत पोहोचतात. काही जण दूरच्या गावांमधून रात्रीचा प्रवास करून येतात. कुणी कुटुंबासोबत येतं, तर कुणी आपल्या मनातील इच्छा साईबाबांच्या चरणी ठेवण्यासाठी एकटं येतं. भक्तांच्या मनात एकच भावना असते, बाबा तुमच्या चरणी आलो आहे, माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर कृपा करा. गुरुवार हा दिवस साईबाबांच्या भक्तांसाठी श्रद्धेचा दिवस बनला आहे. त्यामुळे इतर दिवसांच्या तुलनेत गुरुवारी दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांची संख्या मोठी असते. पण या गर्दीमागे फक्त एक कारण नाही. शिर्डीमध्ये गुरुवारी विशेष धार्मिक वातावरण निर्माण होतं. साईबागांच्या मंदिरातील विविध धार्मिक कार्यक्रम, आरती आणि दर्शनासाठी भक्तांची मोठी उपस्थिती असते. विशेषतः काकड आरती, मध्यान्ह आरती, धूप आरती आणि शेज आरती या आरत्यांना भक्त मोठ्या श्रद्धेने उपस्थित राहतात. अनेक भक्तांचा असा विश्वास असतो की गुरुवारी साईबाबांचे दर्शन घेऊन त्यांच्या चरणी मनापासून प्रार्थना केली तर मनाला समाधान मिळतं आणि जीवनातील अडचणींना सामोरं जाण्याची शक्ती मिळते. इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. साईबाबांनी आपल्या भक्तांना श्रद्धा आणि सबुरीचा संदेश दिला, म्हणजेच देवावर श्रद्धा ठेवा आणि संयम बाळगा. म्हणूनच गुरुवारी शिर्डीत येणारा प्रत्येक भक्त केवळ दर्शनासाठी येत नाही, तर आपल्या मनातील चिंता, दुःख आणि इच्छा बाबांच्या चरणी अर्पण करण्यासाठी येतो. काही भक्त नवस पूर्ण झाल्यानंतर शिर्डीत येतात. काही भक्त संकटातून बाहेर पडल्यानंतर बाबांचे आभार मानण्यासाठी येतात. तर काही भक्त आपल्या आयुष्यातील एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी बाबांकडे आशीर्वाद मागण्यासाठी येतात. आणि म्हणूनच गुरुवारचा शिर्डीचा माहोल खूपच वेगळा जाणवतो. मंदिर परिसरात ओम साई राम, साईनाथ महाराज की जय अशा जयघोषाने वातावरण भक्तिमय होतं. दूरवरून आलेले भक्त रांगेत उभे राहतात. बराच वेळ वाट पाहावी लागली तरी त्यांच्या चेहऱ्यावर श्रद्धा दिसते, कारण त्यांच्या मनात एकच विचार असतो, आज बाबांचं दर्शन होणार. मंडळी, शिर्डी ही फक्त एक धार्मिक नगरी नाही, ती लाखो भक्तांच्या श्रद्धेचं केंद्र आहे. साईबाबांनी जाती धर्माच्या भिंतींपेक्षा मानवतेला महत्त्व दिलं. त्यांनी गरजू व्यक्तीला मदत करण्याचा आणि सर्वांशी प्रेमाने वागण्याचा संदेश दिला. त्यामुळे शिर्डीत येणाऱ्या भक्तांमध्ये वेगवेगळ्या धर्मांचे, वेगवेगळ्या राज्यांचे आणि वेगवेगळ्या भाषांचे लोक दिसतात. पण बाबांच्या दरबारात सर्वजण एकाच भावनेने येतात, सबका मालिक एक. गुरुवारी गर्दी वाढण्याचं आणखी एक कारण म्हणजे अनेक भक्तांच्या घरातील धार्मिक परंपरा. काही कुटुंबांमध्ये प्रत्येक गुरुवारी साईबाबांची पूजा केली जाते. काही जण उपवास करतात, साई चरित्राचे वाचन करतात किंवा बाबांच्या नावाचा जप करतात आणि शक्य असेल तेव्हा गुरुवारी शिर्डीत जाऊन दर्शन घेण्याचा संकल्प करतात. यामुळे गुरुवार हा दिवस साई भक्तांच्या मनात विशेष स्थान मिळवतो. पण इतकी गर्दी असताना शिर्डीत येणाऱ्या भक्तांनी काही गोष्टींची काळजी घेणंही महत्त्वाचं आहे. गर्दीमध्ये शांतता आणि संयम ठेवावा. वृद्ध व्यक्ती, लहान मुले आणि दिव्यांग भक्तांची विशेष काळजी घ्यावी. मंदिरातील सुरक्षा व्यवस्था आणि प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दर्शनासाठी घाई करताना इतर भक्तांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. कारण साईबाबांचा संदेशच प्रेम, संयम आणि माणुसकीचा होता. मंडळी, गुरुवारी शिर्डीत होणारी गर्दी ही केवळ गर्दी नाही, ती लाखो लोकांच्या श्रद्धेचं दर्शन आहे. कोणी दुःख घेऊन येतं, कोणी आशा घेऊन येतं, कोणी नवस घेऊन येतं, तर कोणी फक्त बाबांच्या चरणी काही क्षण शांत बसण्यासाठी येतं. पण प्रत्येक भक्ताच्या मनात साईबाबांबद्दल एक वेगळी भावना असते. म्हणूनच गुरुवारी शिर्डीमध्ये एवढी गर्दी पाहायला मिळते. शेवटी एवढंच म्हणावंसं वाटतं, श्रद्धा ठेवा, सबुरी ठेवा आणि साईबाबांवर विश्वास ठेवा. अघ, तुम्ही कधी गुरुवारी शिर्डीला जाऊन साईबाबांचं दर्शन घेतलं आहे का? तुमचा शिर्डीचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच भक्तिमय कथा व माहितीकरिता आपल्या संत कथा चॅनलला सबस्क्राईब करा. ओम साई राम. अघ
सबका मालिक एक, अघर.